हॅलो. तर अक्षूचे आता स्वीडनला जायचे दिवस जवळ आलेले आहेत आणि त्यामुळे तो पॅकिंग वगैरे करण्यासाठी बॅग्स भरत होता. तर ऋतूला खूपच मजा येत होती त्याच्यासोबत ते सर्व करायला. मामासोबत थोडंसं तिचं खेळून झालं आणि मग आम्ही निघालो दीदीकडे जायला. कारण की आता थोडे दिवसातच अक्षू जाणार होता, त्यामुळे मम्मीला आणि दीदीला भेटून येऊ असा आम्ही विचार केला. अर्थातच घरून निघायला आम्हाला लेट झालं आणि आम्ही ऑलमोस्ट दुपारी दीदीकडे पोहोचलो. जाताना थोडं स्वीट आणि थोडं स्नॅक्स वगैरे आम्ही घेऊन गेलो होतो आणि जेवण वगैरे आणि थोडं खाऊन झाल्यानंतर आम्ही असंच गप्पा मारत बसलेलो होतो. अक्षू जाणार म्हणून मम्मी थोडी सॅड होती आणि आम्ही गेल्यानंतर तिचा मूड फ्रेश झाला. तर तिच्यासोबत बसून आम्हालाही खूप मजा आली. ऋतू तिचं तिचं खेळत होती आणि गुग्गू थोडा वेळ झाला झोपलेली होती. तर आम्ही तिला बाहेर आणलं आणि तिला मी मांडीवर घेतलं. गुग्गूसुद्धा म्हणता म्हणता 2 महिन्याची होत आली आहे. तर असं वाटत होतं की दिवस किती लवकर जात आहेत. गुग्गूला मी घेतलेलं बघून ऋतूला काही ते सहन झालं नाही. कारण की तिला सोडून मी गुग्गूवर कशी काय प्रेम करू शकते हे तिला खटकत होतं आणि मला ती परत परत उठवत होती. त्याच्यामुळे तिला थोडं बाहेर फिरून आणण्यासाठी आम्ही खाली गेलो आणि आम्हाला राखीसुद्धा घ्यायची होती. यावर्षीसुद्धा रक्षाबंधनला अक्षू इथे नसणार, त्यामुळे आम्ही त्याला जायच्या आधीच राखी बांधून घ्यायचं ठरवलं. दुपारी अक्षू त्याच्या फ्रेंड्सला भेटायला बाहेर गेला होता, त्यामुळे आम्हाला संध्याकाळी खूप लेट झालं राखी बांधायला आणि घरी निघायलासुद्धा. राखी बांधून झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही परत गुग्गूसोबत खेळलो, कारण की तिला सोडून जायची आम्हाला इच्छाच होत नव्हती. आणि हो, राखी बांधून झाल्यानंतर ही इम्पॉर्टंट स्टेप तर मिसच करू शकत नाही. कारण मोठ्या बहिणीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आयुष्यात काही सफल होतं का? मुळीच नाही. तर असा आमचा हा आजचा दिवस गेला आणि आम्ही थोडंसं फॅमिली टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर घरी आलो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.